तर मित्रांनो फायनली आपण बाप्पाला गाडीमध्ये विराजमान केलेले आहे। गणपती चालले गावाला, चैन पडे ना आम्हाला। जय शिवराय मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? तर मंडळी आपल्या सर्वांना माहितच आहे, अगदी आज आहेत ना जवळजवळ 7 दिवस झाले की आपल्या बरोबर आपले बाप्पा होते, म्हणजे कायम आपल्या सोबत आहेतच, परंतु आपल्या घरात बाप्पा आले होते आणि आपण बाप्पांची अगदी मनोभावे भक्ती केलेली आहे, सेवा केलेली आहे। तर आज आहे ना बाप्पांचं निरोप द्यायची वेळ आलेली आहे बाप्पांना, आणि बाप्पांसोबत आपली गौराई माता सुद्धा आहे। तर खरंच अगदी बाहेर आपण बघू शकतो, बाहेर सुद्धा आहे ना पाऊस लागतोय, आणि म्हणजे खरंच असं म्हणजे अंतःकरण सुद्धा आपलं सुद्धा दाटून येतं, कारण आपण आता 7 दिवस बाप्पांची आहे ना सेवा करत होतो आणि आज निरोप देणार बाप्पांना आणि गौराई मातेला। तर थोडंसं मनात असं दुःख दाटून येतं, आणि बघूया आता आजच्या वेळेतून आपल्याला तेच बघायचं आहे, कारण जिकडे तिकडे अगदी आपण 5 दिवसाचे म्हणतो बाप्पा, म्हणजे जे गौरीसोबत असतात, तर त्या बाप्पाला आज आपण आहे ना निरोप देतोय। यावर्षी आपण 7 दिवस बाप्पाची सेवा केलेली आहे सर्वांनी। तर बघूया आता आपण जोशांच्या इथे आहोत, पांडुरंग जोशी, आणि आता गौराई मातेला तर बाहेर काढलेले आहे। तर आता आहे ना आपण बघूया, आपण आता वाजत गाजत वाचतोय, त्याचा तुम्हाला आवाज येतच असेल व्हिडिओमधून। तर आपण बघूया कसा, कारण आपलं आहे ना आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी बोललो होतो की आपण 1.5 दिवसाचे बाप्पा आहेत ना एकदम शांततेत विसर्जन सुद्धा केलं, आणि खूप शांततेत नाचलो सुद्धा नाही, कारण आपल्याकडे तशी घटना जशी घडली होती, म्हणजे दुर्दैवी घटना घडली होती, एक तरुण युवक आपल्यातून निघून गेला त्यामुळे। तर आता बघूया आज आपले 5 दिवसाचे बाप्पा विसर्जन आहेत, तर काय मौज मजा आपल्या करता येईल ते आपण आनंदात उत्साहात बाप्पांना अगदी निरोप देणार आहोत वाजत गाजत। तर चला पाहूया आपण। तर बघतोय मंडळी आता आपण आहे ना गौराई मातेला मकरातून बाहेर तर काढलेले, आता आरती करून आहे ना आपण गौराई मातेला सुद्धा घेऊन जाणार आहोत निरोप देण्यासाठी बाप्पासोबत। तर मंडळी आपण पांडुरंग जोशांच्या इथली तर गौराई मातेची म्हणजे विसर्जनाची कितपत तयार झाले बघून आलो। आपण गौराई मातेला बाहेर काढलेले आहे, म्हणजे आता आपण सागर खळेच्या घरी आलोय, तर बाप्पा आणि गौराई माता आहे। तर आता आपण आरती करून बाप्पांना घेऊन जाणार आहोत विसर्जनासाठी। तर चला पाहूया। आणि इकडे बघा आपला छोटा वाजंत्री आलाय, ए स्वराज ढोल कुठे आहे, ढोल कुठे आहे? आणि हे सर्व खळे काकांची फॅमिली। चला वाजंत्री तयार झालेला आहे आपला, अरे वा शाबास, वाजव वाजव चल। तर चला मंडळी या वर्षी 2025 मधील बाप्पाचं मकरामध्ये शेवटचं दर्शन घेऊया, आणि बाप्पाला यावर्षी आता आपण निरोप देणार आहोत, आणि सोबत सागरच्या घरची गौराई माता। तर आपण आज निरोप देणार आहोत बाप्पाला, आणि हे बाप्पाचं गोड रूप आपल्याला अगदी आहे ना वर्षभर मनामध्ये साठवून ठेवायचं आहे। पुन्हा एकदा बाप्पाला निरोप दिल्यानंतर आपल्या मनात पुढच्या वर्षीची आतुरता लागून राहणार आहे बाप्पाचं हे पुन्हा गोड रूप पाहण्यासाठी। तर म्हणजे बघतोय आपण आता आपल्या बाप्पाला आणि गौराई मातेला आपण आता घेऊन जात आहोत विसर्जनासाठी। तर म्हणजे बघतोय आपण इकडे आहे ना सागरचा बाप्पा आपण बाहेर घेतलाय, बाहेर काढलेला आहे। त्याशिवाय इकडे सागरपड्या यांचा सुद्धा इथे बाप्पा आपण बघतोय, आपण पडवीमध्ये बाहेर तर घेतलेला आहे, आणि आहे ना इथेच बाजूला जर आपण बघितलं तर समोर आहे ना साळव्यांच्या घरात सुद्धा बाप्पा आहे ना आता बाहेर काढलेला आहे, पडवीमध्ये बसवलेला आहे। आता बाप्पाची आरती होईल आणि आपण बाप्पाला घेऊन जाणार आहोत, बघू शकतो। आणि आता आपण जाऊया पुढे,
आपला सागरदा आला मुंबईतून खास आपल्या गणेश उत्सवासाठी. आणि आपण बघूया आता आहे ना, समोर आपण बघतोयच मंडळी इथं जमलेली आहेत बाप्पाला निरोप देण्यासाठी. आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी आपण बघतोय समोर सुंदर अशी गाडी पण सजवलेली आहे. आणि पावसाचे दिवस असल्यामुळे वरती प्लास्टिक छप्परसुद्धा बनवलेलं आहे. आणि इकडून बघा आपल्या पटोलेवालीचे शेखरदादाचा बाप्पा आणि मांडवकरांची गौराई मातासुद्धा आलेले आहे. तर आता आपण बसूया गाडीमध्ये, विराजमान करूया. आणि इकडे आपले बँजो पथकवाले आहेत तयार, बघू शकतो. इकडे बरीचशी मंडळी आलेली आहेत आणि अजून खूप सारी मंडळी यायची बाकी आहेत. तर मंडळी बघतोय आपण इकडे सोमेश दागडची पण गौरी आलेली आहे. आणि मागून आपली आताच आपण बघून आलो पांडुरंग जोशी यांच्या घरातील गौरी. आणि आपले बाप्पा आणि गौराई माता आपल्या या गाडीमध्ये आपण बघतोय आता विराजमान होत आहेत. आणि अगदी वाजत गाजत थाटात त्यांच्या गावाला जायला निघालेले आहेत. आणि हा आपला छोटा वाजंत्री. बघू शकतो आपण अगदी वाजत गाजत अगदी आपले मंडळी, गावातील सर्व मंडळी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेले आहेत. अगदी आपण बघू शकतो. आणि आपले लाडके बाप्पा आणि गौराई माता गाडीमध्ये विराजमान झालेले आहेत, आपण बघू शकतो. आणि सर्व आपले गावची मंडळी, सातांबा ग्रामस्थ मंडळी, मुंबई मंडळी सर्व बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेत.
तर मंडळी बघतोय आपण तिकडे अगदी बाप्पांची मिरवणूक सुरू आहे आणि आहे ना आपण आता दादाच्या इथे आलोय, मयूर दादाच्या इथे. तर बाप्पाची आरती वगैरे करून झाले, बाप्पांना बाहेर काढले पडवीमध्ये आणि आपण बघतोय आता आपण बाप्पांना घेऊन जात आहोत विसर्जनासाठी. आणि आपला 7 दिवस बाप्पा विराजमान झालेला मकर, खऱ्या अर्थाने मकराची तर पूर्णपणे शोभाच निघून जाते बाप्पा मकरात नसल्यावर. आणि 7 दिवस जेव्हा बाप्पा आपल्या मकरामध्ये विराजमान होते त्या दिवशी खरंच मकर किती शोभून दिसत होता. पाहू शकतो आपण पूर्णपणे रिकामा झालेला आहे मकर आणि अंतःकरणसुद्धा आहे ना असं दाटून येतं मंडळी. तर खरंच मंडळी पाहू शकतो बाप्पांनी जागा सोडलेली आहे आणि बाप्पा चाललेत त्यांच्या गावाला. तर आज आपण त्यांना निरोप देणार आहोत. तर चला पाहूया. गणपती बाप्पा मोरया, गणपती मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. बरोबर आहे, सोडा बरोबर आहे, सोडा काय सोडा बरोबर गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती चालले गावाला, जैन पडे ना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया, हे गाडीत ठेवायला होतील. गणपती बाप्पा मोरया, गणपती मोरया, बाप्पा बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. गणपती गेले गावाला, जैन पडे ना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया, गणपती मोरया, बाप्पा बाप्पा मोरया. पुढच्या बघतोय आपण आता वाजत अगदी आपण बाप्पाला निरोप देण्यासाठी घेऊन चाललेलो आहोत. आणि पुढे तर मिरवणूक सुरू आहे. आपल्या कानावरती बँजेचे स्वर सुद्धा ऐकायला येत असतील. तर चला आपण घेऊन जाऊया बाप्पाला आता गाडीमध्ये विराजमान करायला करूया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती चालले जैन पडे ना, गणपती बाप्पा. तर मित्रांनो फायनली आपण बाप्पाला गाडीमध्ये विराजमान केलेले आहेच. आणि बघूया आपले सर्व गावकरी मंडळी चाललेत अगदी वाजत गाजत बाप्पाला घेऊन.
सर्वजण बघत आहोत की आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्व गावकरी मंडळी तर आहेतच आणि अगदी वाजत गाजत अगदी थाटात आपले बाप्पा गावाला निघालेले आहेत आणि आपले सर्व गावकरी मंडळी बाप्पाला सोडण्यासाठी येत आहेत मागून, आपण बघू शकतो. परंतु मनात दुःख तर आहेच, तरी सुद्धा बाप्पाला जावंच लागणार, आपल्या निरोप तर द्यावाच लागणार आहे. आणि बघतोयच आपण, कारण बाप्पा हे आपल्याकडे 1.5 दिवस, 5 दिवस आणि 12 दिवस असे म्हणजे पाहुणेच म्हणावे लागतील, कारण पाहुण्यासारखे आपल्याकडे येतात आणि आपल्याला आनंद, उत्साह आणि आपलं आयुष्य पुन्हा एकदा नव्याने जगण्यासाठी आहे ना प्रेरित करून जातात. तर आपण बघतोय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. पाहूया कसं आमच्या सातामा गावातील विसर्जन सोहळा कशा पद्धतीने पार पडतो. कारण 1.5 दिवसाचा बाप्पाचं विसर्जन सोहळा आपल्याला थाटामाटात नाही करता आला, त्यामागचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. परंतु 5 दिवसाच्या बाप्पाचं म्हणजे गौरीसोबतचे जे बाप्पा आहेत त्यांचा जो आपण निरोप समारंभ आहे, म्हणजे आपण जो बाप्पाला निरोप देतोय तो अगदी थाटात आपला सुरू आहे. तर मंडई मागून तर बाप्पा येत आहेत आणि आपण बघतोय आपली बाप्पाची विसर्जन स्थळी तर लहान पिल्ले आलेले आहेत, बघू शकतो आपण. तर लहान मुलं आलेत पुढे आणि पाण्यामध्ये उड्या टाकतात, बघू शकतो आपण. आणि मागून तर आपले बाप्पांचं आगमन होत आहे, म्हणजे आता जात आहेत त्यांच्या गावाला. तर बघतोय मंडई आपले बाप्पा अगदी आता थोड्याच वेळात गावाला जाण्याच्या तयारीत आहेत आणि संपूर्ण गाव बाप्पाला निरोप देण्यासाठी आपण बघतोय आलेलं आहे. अगदी लहान मुलं सुद्धा, लहान मोठे माणसं, लहान मुलं मोठी माणसं सर्व अगदी बाप्पाला निरोप देण्यासाठी आले. मंडई अगदी आपले बाप्पा तळीजवळ येऊन अगदी विराजमान तर झालेले आहेतच. लहान मुलं आनंद घेत आहेत. तर बघतोय मंडळी आता आपल्या लाडक्या बाप्पांची शेवटची आरती आपण इथे विसर्जन तळीवरती घेतोय. तर मंडई बाप्पाच्या चरणी शेवटचं नतमस्तक होऊया. म्हणजे आपल्या घरी बाप्पा आले होते, विराजमान झाले होते आणि आपण भक्तिभावाने बाप्पांची 7 दिवस सेवा केलेली आहे आणि आज आपले बाप्पा त्यांच्या गावाला चाललेत. तर आपलं संपूर्ण गाव अगदी सगळेच जण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेले आहेत आणि बघूया आता थोड्याच वेळात आपण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहोत.
पुढच्या वर्षी लवकर या. गणपती चालले गावाला. चैन पडे ना आम्हाला. आता जागा चेंज माझा तिकडे जायचं. पुढच्या वर्षी गणपती झाले चैन पडे ना. ऋषी बसला. ऋषी बसला काय मुकुंद बसला. आपलाच आहे ना दादा? आपलाच आहे ना? हे घे सर्व पाठवर. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. तर मंडई आत्ताच आपण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिलेला आहे आणि सर्व मंडई अगदी भक्त बाप्पाचे भाविक अगदी परतीच्या प्रवासाला घरी निघालेत. अगदी बघतोय मागून सुद्धा मंडई येत आहेत. तर आपले बाप्पा आपण पाण्यामध्ये नेऊन सोडलेत आणि बाप्पा आपले गावाला गेलेले आहेत. आणि आता आहे ना बाप्पांच्या या 7 दिवसांच्या आठवणीत आपल्याला संपूर्ण वर्ष घालवायचं आहे आणि एका नवीन उमेदीने पुन्हा एकदा जल्लोषात पुढच्या वर्षी बाप्पा आपल्या घरी येणार आहेत. तर त्याचीच आपल्याला सर्वांना वाट पाहायची आहे. तर बाप्पा सर्वांच्या आयुष्यात अगदी भरभरून सुख आणि आनंद देऊन गेलेले आहेतच. त्याचबरोबर थोडंसं मनात दुःखसुद्धा आपलं झालेलं आहे. परंतु बाप्पाच्या येण्याने जो आनंद होतो ना तो संपूर्ण वर्षभर आहे ना पुरेसा असतो. तर चला मंडळी, आज आपले बाप्पा त्यांच्या गावाला तर गेलेले आहेत आणि आता आपण चाललो आहे घरी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक आहे ना लाईक जरूर करा. आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल करायला विसरू नका. तर भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय शिवराय.